बघा, ही आहे आपली भेंडी गवार. हा आहे आपला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनलिमिटेड. आणि हे आहे आपलं सुंदर फूल, भेंडीचं फूल. छान आहे ना. आणि ही आहे आपली गवार. हे बघा, गवार तोडणे वाचून वायाला चालली. खूप दिवसानंतर कसं वाटतंय, ऊन खूप आहे ना त्याच्यामुळं. आणि ही आहे आपली 4 व्हीलर. आपला शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे बघा, ते गाणे आहे त्याच्यात. ज्याला माझं नशीब म्हणायचं, तेच माझ्या नशिबात नाही. हरळी बघा ना किती. जेव्हा आपण गणपतीला जातो ना तेव्हा आपल्याला थोडीशी हरळी 5-10 रुपयाची भेटते. हां, म्हणजे 5 रुपयाची तर काहीच भेटत नाही, पण 10 रुपयाची भेटते. तर ती हरळी केवढी अशी बघा. ते लोक फक्त आहे ना असं एवढी हरळी घेतात, त्याला एक जास्वंदाचं फूल लावतात आणि एक दोऱ्याने बांधून टाकतात. आणि हीच हरळी आपण त्यांच्याकडून घेतो, गणपतीला वाहतो बरोबर. आणि ज्यांच्या घरी हरळी त्यांना गणपतीला व्हायला टाईमसुद्धा नाही. लोक कशाचा पैसा करतील सांगता येत नाही. तर चला, त्यांचा तो बिझनेस होता, त्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. पण शेतकरी किती वस्तू फुकटच देऊन टाकतो माणसांना. तर बघू शकता तुम्ही माझ्या मागं जेवढं काही हिरवं दिसतंय ना अख्खं, ती सगळी हरळी. हरळीला तुम्ही काय औषध असेल तर सांगा, कारण की कोणतंही पीक घेतलं ना हरळी काढून काढूनच दमते माणूस. इकडे आहे आपला मका, तो आता संपत आले गुरांना टाकून. आणि इकडं आपल्या शेतात शेणखत पांगवायचं काम चालू आहे, बघू शकता. हे सगळं टाकलं ते खत आहे, शेणखत. आता इथं सोयाबीन पेरायचे आणि झेंडूसुद्धा लावायचे आपल्याला. वरच्या साईडला सोयाबीन टाकायचं, इकडे झेंडू लावायचे. 1001 झाडं लावून टाकायची. ही सगळी आंब्याची झाडे आहेत, केसर आंबा. किती भारी वाटते ना सावलीमध्ये थांबायला. कच्ची गवार खाते ती. जिला माझं नशीब म्हणायचं, तीच माझ्या नशिबात नाही. सॅड सॉंगवर मला एवढं काही गाण्याची ॲक्टिंग वगैरे येत नाही, पण असंच ट्राय करते मी. आवडलं असेल तर नक्की सांगा. इकडे सुद्धा खालच्या वावरात आपल्या सोयाबीनच टाकायचं आहे. आणि हे दिसते मागं तेवढं शेणखत अजून पांगवायचं आहे मला, म्हणजे टाकायचं सगळीकडे. तर कसं वाटलं तुम्हाला शेताकडचं लोकेशन, कमेंट्समध्ये नक्की सांगा.